असे आमचे लाडके नेते, सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब प्रस्तावित करतील. त्यांनी ते करावास कर विनंती आहे. आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब. सर्वांना विनंती आपण बसून घ्यायचं आहे. शांत राहायचं, शांत बसा. आजच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर व पांडुरंग परिवार आयोजित श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेले आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेभाऊ, उपस्थित या कार्यक्रमासाठी पंढरपूरचे आमदार समाधानजी आवताडे, माळशिरसचे आमदार उत्तमरावजी जानकर, विधान परिषदेचे नूतन सदस्य राजेंद्रजी राऊत, करमाळ्याचे नारायणाबा पाटील, आमचे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार आदरणीय विजयजी देशमुख साहेब, माढा तालुक्याचे आमदार आदरणीय अभिजित पाटील, जतचे आमदार आदरणीय गोपीशेठ पडळकर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माढ्याचे रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्यसाहेब, शिक्षण कमिटीचे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष केदार साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पांडुरंग परिवारातील उपस्थित कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासजी खोळे सर, त्यांचे सर्व सहकारी संचालक, कारखान्याचे अर्बन बँकेचे चेअरमन आमचे सहकारी सतीशजी मोळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष धोत्रेस बॉस आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख या जिल्ह्याचे माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माझे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक आणि सर्व अधिकारी, जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले पांडुरंग परिवाराचे सर्व ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकारी, या सर्वांचं मी सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमचे उपसभापती राजूबापू गावडे, सर्व संचालक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, हमाल, तोलार, आडते, व्यापारी आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकणारे सर्व शेतकरी यांच्या वतीनं मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. सीएम सर एक 2 मिनटं माझं. सीएम सर, मी थोडीशी मागची आठवण आपल्याला सांगणार आहे. 2014 साली मी आणि माझे नेते प्रशांतजी परिचारक पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलो. त्यावेळेला आपण विरोधी पक्ष नेते होता आणि त्या दिवशी गोपीशेठ तिथंच होते दरवाजात. त्यांनी मला विचारलं कोणते परिचारक आलेत. मी म्हणलं, ते म्हणले मोठे का बारके. मी म्हणलं बारके आलेत. तर येऊ द्या म्हणले. हाय साहेब म्हणले. आम्ही 4 दिवस थांबलो होतो तुमची भेट घ्यायला. 4था दिवस होता. 4थ्या दिवशी योगायोगानं भेट झाली. त्या दिवशी बोलणं झालं. तुम्ही एका गाडीमध्ये बसला. आम्ही तुमच्या गाडीच्या मागं दुसरी गाडी होती. मग तुमचं काय बोलणं व्हायचं ते झालं. 2014 साली आम्हाला उमेदवारी मिळाली शेतकरी संघटनेतनं. पण दुर्दैवानं आमचा पराभव झाला त्यामध्ये. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लागली. 2 मिनिट संपला. 2 मिनिट. विधान परिषदेची निवडणूक लागली
त्यामध्ये आपल्या बंकम पांडेम्यानं आणि तत्कालीन पालकमंत्री विजयजी देशमुख यांच्या सहकार्यानं आत्ताचे विद्यमान आमदार राजेंद्रजी राऊत आणि संजय मामा यांच्या साथीनं ती निवडणूक आम्ही जिंकली. ती केवळ आणि केवळ तुमच्या भक्कम पाठिंब्यामुळे आम्ही जिंकली. त्यानंतर 2019ला आदरणीय मोठ्या मालकाला आपण उमेदवारी दिली, पण त्यामध्ये आमचा पराभव झाला. त्यानंतर पोटनिवडणूक लागली, तिथं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. परत 2024च्या इलेक्शनला आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि आत्ताच्या विधान परिषदेलाही आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. तर मी फक्त CM सरांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्या पांडुरंग परिवाराला कुठंतरी वाटतंय की आमच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय. तर थोडंसं या बाबतीत आपण विचार करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित तुमच्या मागणीचा CM साहेब विचार करतील. त्यानंतर आमचे नेते आदरणीय प्रसाद मालक परिचारक साहेब नमस्कार. आपले संवाद साधतील. आजच्या या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो आणि ते आयोजित केल्यानंतर कायम जवळजवळ गेली 10-11 वर्ष या ठिकाणी येतात आपल्या एका निरोपावरती, एका फोनवरती. त्याप्रमाणे आजही ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमारजी गोरे त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंढरपूर तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, शेतकरी, पंढरपूरच्या या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आलेले सर्व आपले वारकरी बंधू भगिनी, या सर्वांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. जवळजवळ सुधाकर मालकांनी 11-12 वर्षापूर्वी हा कृषी महोत्सव सुरू केला आणि तेव्हापासून आज प्रत्येक आषाढीला आपण भाऊना या ठिकाणी बोलवतो आणि भाऊ येतात. या वर्षीच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं मी आदरणीय देवाभाऊला विनंती केली की एक शेतकऱ्यांचा मेळावा घ्यावा आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभं करण्याकरता, सक्षम करण्याकरता जे कष्ट घेतले, जे अथक प्रयत्न केले आणि त्याचा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी कर्जमुक्तीची योजना होती त्याला आज मूर्त स्वरूप दिलं आणि त्याच्या प्रति कुठेतरी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त समाजातनं झाली पाहिजे. आणि आणायचा आपण आषाढीच्या निमित्ताने येत आहेत, वारकरी समाज या ठिकाणी असतो आणि त्यासाठी खरं म्हणजे भाऊ आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि आपण आलायत. मी आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगू इच्छितो की गेल्या 14 ते 19 5 वर्ष नंतरची 2 वर्ष उपमुख्यमंत्री पदाची आणि आताची मुख्यमंत्री पदाची, या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये देवाभाऊंनी या राज्यातला शेतकरी आणि त्या शेतकऱ्यावरती येणाऱ्या अडचणीवरती मात करून त्याला उभं करण्याची भूमिका सातत्याने घेतली. 2017 सालची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असेल, जवळजवळ 34,000 कोटीची 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याची योजना, आजची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटीची कर्जमुक्तीची योजना. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये 2 वेळा या राज्यात केलं.
मला आठवत आहे की जेव्हा 2009 साली पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकार असताना साहेब कर्जमुक्ती झाली, तेव्हा फक्त 70,000 कोटीची कर्जमुक्ती पूर्ण देशाची झाली होती, 11 कोटी लोकांची. पण आपण या महाराष्ट्रातल्या जवळजवळ मागच्या 89 लाख आणि ह्या वेळेस परत 56 लाख यांच्याकरता जवळजवळ 80,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करून देण्यासाठी आपण या ठिकाणी काम केलं. ते करत असताना नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याच्याकरता सुद्धा आपण त्यालाही अनुदानाच्या रूपाने मदत करण्याची भूमिका घेतली. साहेब, पंढरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 175 पॅक्स आहेत, त्यापैकी 130 पेक्षा अधिक पॅक्स या 100% वसुली करणारे. आणि सोलापूर जिल्ह्यात जर आपण आकडा बघितला तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून 80-85 हजार लोकांना कर्ज दिलं, त्यातल्या फक्त 7,500 ते 8,000 लोकच कर्जमुक्तीमध्ये बसले. म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सवय इथल्या जुन्या पिढीतल्या लोकांनी, स्वर्गीय मोठे मालक असतील, गणपतराव देशमुख साहेब असतील, या सगळ्या नेत्यांनी त्यावेळेस घालून दिली. आणि आज त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातली जरी संख्या कमी असली तरी सुद्धा कुठंतरी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मानानं जगता यावं ही भूमिका घेऊन आपण काम करताय. कालच आपण निर्णय घेतला आणि जुनं वीज बिल 48,000 कोटीचं माफ करायचा निर्णय घेतला. म्हणजे मित्रांनो, जवळजवळ 80,000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम गेल्या 2 महिन्यामध्ये देवाभाऊंनी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिलेली. अनेक योजना आहेत. वीज मोफत आहे, तुम्हालाही माहित आहे. पाण्याला पैसे आहेत पण बिल आपण कोणीच पाणीपट्टी भरत नाही, तुम्हालाही माहित आहे. तरी उजनी धरण भरल्यावर -25 पर्यंत न्या म्हणून आम्हीच पालकमंत्र्यांना सांगतोय. पाणी आपण देत राहतोय. या देशातल्या किंवा ह्या राज्यातल्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेतनं आदरणीय देवाभाऊंनी जलयुक्त शिवारसारखी योजना या ठिकाणी राबवली. त्याच्यामध्ये मग दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा पाया त्या ठिकाणी घातला गेला. मागेल त्याला शेततळेसारखी किंवा विहिरीसारखी योजना असेल, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना असेल, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना दिवसभर 10 ते 12 तास वीज देण्यासारखी योजना असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बरोबरीनं राज्यामध्ये नमो शेतकरी महान सन्मान योजना जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सन्मान करण्याची भूमिका असेल, प्रधानमंत्री पीक विमासारखी योजना असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमधनं म्हैसाळ टेंबूसारखे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम असेल, या राज्यातल्या मार्केट कमिट्या सक्षम करण्याकरता इनामसारखी मार्केट कमिट्याकरता योजना असेल, या देशातल्या विशेष करून फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषीभूत पाया सुविधाच्या माध्यमातून मग गोदाम असतील, कोल्ड स्टोरेज असतील, प्रक्रिया उद्योग असतील, ग्रेडिंग आणि ह्याच्या युनिट्स असतील, त्या सगळ्यांकरता सुविधा उभा करण्यासंबंधीची भूमिका असेल, शेतीला कृषी यांत्रिकीकरणाची चालना देण्याचं काम करण्याची भूमिका असेल, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी किंवा अतिवृष्टी झाली त्यांच्याकरता विशेष पॅकेजच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयाची मदत करण्याची भूमिका असेल, आत्ताच जाहीर झालेली मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद योजना असेल, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना असेल, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह योजना असेल, सेंद्रिय शेतीची शाश्वत शेती उभा करण्याची मदत करण्याची भूमिका असेल आणि महाराष्ट्रातल्या महिलांना महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून त्यांना शेतकरी म्हणून सन्मान देण्याची भूमिका असेल. अशा अनेक योजना सांगत बसले तर अर्धा तास पुरणार. अशा अनेक योजनांच्या माध्यमातून गेल्या 8, 10, 12 वर्षामध्ये देवाभाऊंनी त्यांच्या सगळ्या सहकार्य या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तुमच्या या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपण सगळ्यांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे. ह्याच भूमिकेतून आज आपण देवाभाऊंना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या पांडुरंगाला
त्याच्या पांडुरंगाच्या चरणी त्यांना प्रार्थना करतो की भाऊ, आज तुम्हाला दिल्लीला पाठवायची सगळ्याची चढावड लागली आहे, पण पुढची 10 वर्ष भाऊ महाराष्ट्रामध्ये तुमची गरज आहे. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला पुढच्या 50 वर्षाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा महाराष्ट्र घडवायचा असेल तर देवा भाऊसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. आणि रुक्मिणी पांडुरंगाला त्या निमित्तानं आम्ही प्रार्थना करतो, त्यांचा आभार मानतो, ऋण व्यक्त करतो की असे उमद व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला आपण दिलेत आणि त्यामुळं आज महाराष्ट्र चौफेर प्रगती करतो. भाऊ, पंढरपूर तालुक्यामध्ये 100% इरिगेशन आहे. ऊसाचे जवळजवळ 6 कारखाने या तालुक्यात आहे. कायमस्वरूपी सोलापूर जिल्हा दुष्काळी आहे, पण सगळ्यात जास्त कारखाने सोलापुरात आहेत. असं असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यातली शेती भविष्य काळामध्ये पाण्या वाचून अडचणीत येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला निमित्ताने विनंती करणार आहे की आम्हाला भरपूर आपण दिलेला आहे. जरी आमचे चेअरमन काही म्हणले असते त्याकडे दुर्लक्ष करा, भरपूर आपल्याला दिलेला आहे. आणि भाऊने एकदाच सांगितले की मी मुख्यमंत्री आहे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री. पण भाऊ एक विनंती करणार आहे की चंद्रभागा भीमा नदी आज सोलापूरला पाईपलाईननं पाणी गेल्यानंतर भविष्य काळात त्याची अवस्था वाईट होणार. मी कॅनलचा दर्जा द्या न द्या हा विषय या ठिकाणी काढणार नाही, कारण कॅनलचा दर्जा आहेच, तुम्ही मागल तेव्हा पाणी सोडताच आहे. पण धरणापासून सोलापूरच्या शेवटच्या टोकापर्यंत 132 किलोमीटरच्या फ्री कॅचमेंटमधलं पाणी जे आज वाहून जातं ते पाणी 4 महिने बंधारे उघडे असल्यामुळं थेट कर्नाटकात निघून जाते. त्याच्याकरता भाऊ आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीवरती माळशिरस, माढा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या 6-7 तालुक्याचं अर्थकारण शेतीवरचं मजबूत करायचं असेल तर भाऊ या नदीवरती बॅरेजेस बांधणं ही काळाची गरज आहे. ते जर केलं तर हे 4 महिन्यात वाहून जाणारं पाणी जर आपण अडवू शकलो तर आम्हाला डिसेंबरपर्यंत उजनीतनं पाणी मागायची वेळ येणार नाही. आणि उजनीवरचा जो अतिरिक्त ताण आज पडतोय तो ताण कमी होईल. आपली स्वप्न याच्यापेक्षा मोठी आहे. आपण घाटमाथ्याच्या पलीकडे पडणारे पाणी अलीकडे आणण्याची आपली योजना आहे. आपण कोल्हापूर, सांगली भागामध्ये पडणारं अतिरिक्त पाणी इथं आणण्याची योजना आहे. निश्चितपणे ते पुढे जातील, परंतु या नदीच्या बंधाऱ्यावरती बॅरेजेस बांधून इथल्या लोकांना एक आधार द्यावा अशा पद्धतीची एक विनंती या निमित्तानं करतो. भाऊ या ठिकाणी पंढरपूर लोणंदचा आपण घोषणा केली, त्याची तरतूद पण केली. पंढरपूरमध्ये आपण कॉरिडॉर करताय, जवळजवळ 4000 कोटी रुपयाचा एक भव्य आराखडा आपण तयार करताय. आमच्या सगळ्याचा त्याला पाठिंबा आहे, कोणाचाही विरोध नाही, नागरिकांचा सुद्धा पाठिंबा. आपल्याशी त्याचा संवाद साधायची इच्छा आहे. पालकमंत्र्यांना ते भेटलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधावा. या तीर्थक्षेत्राला आपण देशाच्या आणि जगाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करताय. पण दक्षिण भारत या पंढरपूरला जोडण्याकरता भाऊ पंढरपूर विजापूर ही रेल्वे लाईनची एक मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याचं सर्वेक्षण पण झालं होतं. ते जर झालं तर दक्षिण चेन्नईपासूनचा सगळा वर्ग या पंढरपूरला येऊ शकेल. आणि त्याला जोडून जर पंढरपूर लोणंदची आपण 2 वर्षापूर्वीच घोषणा केली, त्याच्या निधीची तरतूद केली, तो जर प्रश्न झाला तर या पंढरपूरला जगाच्या नकाशावर नेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे. भाऊ फार काही मी मागण्या करणार नाही. म्हैसाळच्या योजनेचं पाणी आहे, ते पाणी शेवटच्या भागापर्यंत मिळावं अशी शेतकऱ्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती. पंतप्रधान सिंचाई योजनेतनं आपण मदत करून ती योजना पूर्ण केली. परंतु टेलचा भाग असल्यामुळं मंगळवेढा, सांगोला या भागाला पाण्याची अडचण होते. त्याच्याकरताही आपण आणि जयाभाऊनी लक्ष घालावं अशी या निमित्तानं मागणी करतो. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन बाबतीतही आपण आग्रही आहात. सोलरच्या वरती आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोग्राम घेतलाय. त्यामुळं शेतकऱ्याला शेती करता लागणारी शाश्वत वीज, शाश्वत पाणी, शाश्वत बाजार, त्याच्याकरता लागणारे उद्योग, प्रक्रिया उद्योग, रस्ते, ह्याचं जर जाळं आपण या ठिकाणी तयार केलं तर या तालुक्यातला नाही जिल्ह्यातला शेतकरी भाऊ दुसरी कुठलीही अपेक्षा आपल्याकडनं करणार नाही. कारण दुसरे उद्योग या ठिकाणी येऊ शकतील का नाही माहीत नाही, पण शेती हा एकमेव उद्योग आहे की या जिल्ह्यामध्ये मोठं अर्थकारण शेतीतनं होतंय. तेव्हा ते अर्थकारण मजबूत करण्याकरता आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत.
इथं आमच्या चेअरमननी काय बोलले असतील त्याबद्दल मी बहुत दिलगिरी व्यक्त करतो. कारण शेवटी तुमचं आणि माझं नातं हे घरातलं नातं, राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी फक्त देवाभाऊ मोठे झालेले बघायचे आणि देवाभाऊ मोठे झाल्यानंतर हा महाराष्ट्र आणि आपण सगळेजण त्यामध्ये समाधान राहणार आहोत. आज कर्जमाफीच्या योजनेच्या निमित्तानं शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप करायचं होतं. ही विनंती केल्यानंतर देवाभाऊनी 2 दिवसात अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते सहकार कमिशनर त्यांचे सगळे खात्याचे अधिकारी आहेत, 3-4 दिवस त्यांनी कुठलीही विश्रांती न घेता युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्याची याद्या अंतिम केल्या. शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी आपण सर्टिफिकेट पण देणार आहोत, असे अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमात होत असताना कुठेतरी शासनाचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. ते आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे आणि त्याकरता आपण या ठिकाणी साहेबांना बोलवलंय. आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक, धन्यवाद. यानंतर अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचा सन्मान पांडुरंग परिवाराच्या वतीने होतोय. मी देवाभाऊला विनंती करेन की भाऊ आपण या पांडुरंग परिवाराच्या वतीने होत असलेल्या सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना बैलगाडी आणि पुष्पहार असा त्यांचा सन्मान होतोय पांडुरंग परिवाराच्या वतीनं. खरं तर देवाभाऊ तुम्ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा म्हणून अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमुक्ती योजना आणली आणि त्यातून उतराई होण्यासाठी म्हणून हा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आणि पांडुरंग परिवाराच्या वतीने आपला हा सत्कार होतोय. आदरणीय पांडुरंग परिवाराच्या वतीने आदरणीय पांडुरंग परिवाराचे कुटुंबाप्रमुख प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होतोय. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. यानंतर सत्कार होतोय तो म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जिकुमार भाऊ गोरे यांचा, सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जिकुमार भाऊ गोरे यांचाही सन्मान पांडुरंग परिवाराच्या वतीने होतोय. कोल्हापुरी फेटा, बैलगाडी, माईचे शाल आणि पुष्पहार असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे सहकारी राजाभाऊ राऊत यांची विधान परिषदेवरती आमदार म्हणून निवड झाली. आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांचं सत्कार इथं देवाभाऊनी करावा अशी विनंती करतो. सोलापूर जिल्ह्याचे नूतन आमदार आदरणीय राजेभाऊ राऊत, सोलापूर विधान परिषदेचे नूतन आमदार राजेभाऊ राऊत यांचा सन्मान आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते होतोय. तदनंतर व्यासपीठावरील सर्व आमदार महोदयांचा सन्मान पांडुरंग परिवारातील सदस्यांनी करावा अशी विनंती आहे. व्यासपीठावरील सर्वच आमदार महोदयांचा सन्मान पांडुरंग परिवारातील सदस्यांना विनंती आहे किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाने आमदारांचा सन्मान करायचा आहे. सर्वस्वी आमदार आदरणीय गोपीचंद शेठ पडळकर साहेबांना विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावरील आदरणीय सन्माननीय पडळकर साहेबांचा सत्कार होतोय. तदनंतर सन्माननीय अभिजित आबा पाटील,
तदनंतर आदरणीय विजयकुमार मालक देशमुख. सत्कार होतोय आदरणीय नारायणराव पाटील करमाळ्याचे आमदार, जतचे आमदार गोपीचंद शेठ पडळकर, माढ्याचे आमदार अभिजितराव पाटील, सोलापूर शहरचे आमदार आदरणीय विजयकुमार मालक पाटील. धन्यवाद. यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेब आपल्याशी संवाद साधतील. आज आपल्या विठुरायाच्या नगरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आणि पांडुरंग परिवाराच्या वतीने आयोजित केलेला हा कृषी महोत्सव आणि या कृषी महोत्सवासोबत पांडुरंगाचे निस्सिम भक्त आणि ज्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला, शेतकऱ्याच्या संकटामध्ये शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा अडचण येईल त्या प्रत्येक अडचणीमध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम केलं, ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि फक्त जाहीर केली नाही, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आजपासून चालू होते. या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, या नगरीचे आमदार सन्माननीय समाधानदादा अवताडे, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सोलापूरचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विजय मालक देशमुख, ज्यांची आत्ताच नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाली, ते सन्माननीय राजाभाऊ राऊत, आमदार नारायणरावजी पाटील, माझे मित्र आणि महाराष्ट्रातले एक आक्रमक आमदार सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, दुसरे आमदार सन्माननीय अभिजित पाटील, आमदार उत्तमरावजी जानकर, हरिदादा गायकवाड, रामभाऊ बापू गावडे, रणजितजी शिंदे आमचे माढ्याचे नेते, त्यासोबत स्टेजवर खरंच सन्माननीय सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेन. उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय वैद्य साहेब आणि त्यासोबत मार्केट कमिटीचे चेअरमन, सगळे संचालक, विठ्ठल परिवारातले सगळे पदाधिकारी, आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना या ठिकाणी आपण सगळेजण एकदा जोरदार टाळ्या वाजवून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करूया. साहेब, आपण या पंढरीच्या नगरीमध्ये येत असताना सातत्यानं शेतकरी बांधवांच्यासाठी काहीतरी घेऊन येण्याचं काम केलं आणि या पंढरीच्या नगरीच्या विठुरायाने सातत्यानं आपल्या पाठीशी आशीर्वाद उभे केलेले आहेत. आणि आपण आता आषाढीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं होत असलेली कर्जमाफीची योजना, त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या या ठिकाणी होते आणि त्याचं प्रातिनिधिक आपण कर्जमाफीचं दाखले या निमित्तानं आपण देणार आहोत. मी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण 2014 साली काम केलं, तेव्हा शेतकऱ्याला पाठीशी उभे राहिला, तेव्हा कर्जमाफी झाली. आज पुन्हा जनतेनं आपल्याला संधी दिली, पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आपण घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणीचे काम आता चालू होते. सातत्यानं आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिला. खास करून मी सांगेन, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न. साहेब, अनेक जाणते राजे होऊन गेले, या भागाचं नेतृत्व केलं,
सातत्यानं शेतकरी नेतृत्वाचा अनेक लोकांनी आणला, पण खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभं राहून महाराष्ट्रातल्या दुष्काळी शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देण्याचं, त्यांचं आयुष्य घडवण्याचं काम साहेब आपण आपल्या नेतृत्वाखाली केलं. आज महाराष्ट्र दुष्काळ मुक्तीकडे जाताना आपण सगळेजण पाहतो. सगळ्या भागात पाणी देत असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना, शेतकऱ्यांना वीज माफी देण्याचं काम आपण केलं, शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करण्याचं काम आपण साहेब केलं. या सगळ्या शेतकऱ्यांच्या योजना सातत्यानं आपण राबवत पुढे आलो आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना नमो किसान योजनेच्या माध्यमातून किसान सन्मान योजनेला महाराष्ट्र सरकारनं पुन्हा जोड दिली आणि नमो किसान योजना चालू केली. शेतकऱ्याला मदतीची भूमिका आपण घेतली आणि सगळी भूमिका आपण घेत असताना सातत्यानं शेतकरी मजबूत होईल, समृद्ध होईल, ही भूमिका घेऊन आपण काम केलं. आपल्याला या पांडुरंगाच्या नगरीमध्ये सगळे शेतकरी बांधव साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतील आणि पांडुरंगाच्या चरणी आम्ही सगळे मिळून प्रार्थना करू की महाराष्ट्राला अशा पद्धतीचं नेतृत्व आपण दिलेलं आहे आणि ते नेतृत्व आज आपल्या सगळ्याचं सेवा करत असताना, सगळ्यांना समृद्ध करत असताना पुढे घेऊन जाण्याचं काम करतंय. म्हणून मी आज आपल्याला साहेब अधिकचं बोलणार नाही. प्रशांत मालक आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. सातत्यानं आपण या भागाची सेवा करत असताना मोठे मालक असतील, मोठ्या मालकांनी सेवा केली, त्यानंतर त्यांचा वारसा समर्थपणे आपण पुढे घेऊन चाललाय आणि या भागातल्या लोकांना नेतृत्व देण्याचं काम आपण करताय. आणि म्हणून आजच्या मेळावा आपण या ठिकाणी घेतला, कृषी प्रदर्शन घेतलं. एका बाजूला आषाढीची वारी होते आणि साहेब विक्रमी वारी यावेळी आषाढीची होते. प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतोय आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं वारकऱ्यांचं आणि भक्तांची मागणी आज पंढरपूरमध्ये आहे. 35 लाखाच्या आसपास आज भाविक पंढरीच्या नगरीमध्ये पोहोचले. अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळेजण आज पाहतो आणि अख्खी पंढरीची नगरी, अख्खा जिल्हा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आणि या ठिकाणी ही वारी आज आपण बघतो, स्वच्छ आणि सुंदर आणि वारकऱ्यांना आनंद देणारी ही वारी आज या ठिकाणी आपण होत असताना या नगरीमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना साहेब आपल्याला धन्यवाद देत असताना मगाशी बोलताना मार्केट कमिटीचे चेअरमन आमचे चेअरमनांनी भाषण केलं. चेअरमन साहेब, ज्या माणसावर देवाभाऊचं मनापासूनचं प्रेम आहे आणि ते प्रेम आम्ही सातत्यानं पाहत आलो आणि देवाभाऊला कधीच काय मागायला लागलं नाही. अरे साधं शेतकऱ्याचं रेशनिंग दुकानदाराचं पोरगा आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळं आपण बिलकुल चिंता करू नका, बिलकुल देवाभाऊचं लक्ष आहे आणि या मतदारसंघातल्या आमच्या प्रशांत मालकाचा सन्मान करण्याची भूमिका सातत्यानं देवाभाऊ घेतील, याच्यामध्ये कुणीही शंका ठेवायचं काम नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी स्वागत करत असताना पुन्हा एकदा साहेब या भागातल्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात आपण भूमिका घेतली. खास करून पंढरपूरच्या कॉरिडॉर संदर्भातली आपली भूमिका साहेब याचं मनापासून या पंढरीच्या नगरीनं स्वागत केलेलं आहे. कुणी काही म्हटला तरी प्रत्येक नागरिक आता खुश आहे आणि या पंढरीच्या कॉरिडॉरची साहेब आसुसलेल्या वाट पाहतोय. साहेब आता वारी बघतो आपण, बघता बघता लाखाची, 2 लाखाची, 5 लाखाची, 10 लाखाची, 35 लाखावर गेलेली आहे आणि या पायाभूत सुविधा साहेब या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी कमी पडतात. या कॉरिडॉरच्या माध्यमातून आता ह्या पायाभूत सुविधा उभी राहतील, वारकऱ्यांना सुसह्य होईल अशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला देता येतील आणि त्यासाठी या कॉरिडॉरची आवश्यकता आहे. आणि आपण या पंढरीच्या नगरीमध्ये कॉरिडॉर घेऊन आलात, या पंढरीच्या नगरीला विकसित करण्याचा संकल्प केलेला आहे आणि या पंढरीच्या नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्याचा संकल्प आपला आहे. ह्याच्यामध्ये साहेब आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद सातत्याने राहील, आमच्या सगळे शेतकरी बांधवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. एवढंच आजच्या दिवशी मी सांगेल. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना साहेब शेतकरी बांधवांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेब आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन. कर्जमाफीच्या संदर्भात अनेकांनी शंका उपस्थित केल्या. साहेब याच शहरामध्ये कुणी आंदोलन करायचा प्रयत्न केला आणि आंदोलन झाल्यानंतर पुन्हा सांगायचा प्रयत्न केला की आमच्यामुळे सरकारनं निर्णय घेतले. परंतु आम्हाला विश्वास आहे, इथल्या शेतकरी बांधवाला महाराष्ट्राचा विश्वास आहे, जे जे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे
तो निर्णय मान्य देवाभाऊने घेतलेला आहे. आता सुद्धा एकही शेतकरी या कर्जमाफीतनं वंचित राहू नये असा प्रत्येक निर्णय देवाभाऊने घेतलेला आहे. साहेब, आम्ही आपल्याला मनापासून धन्यवाद देईल, महाराष्ट्रातला शेतकरी मनापासून धन्यवाद देईल. एवढंच सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत आदरणीय जत तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब. इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र या पुस्तकाचं प्रकाशन शेठ साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. यानंतर कार्यक्रमाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे राज्य सरकारने नुकतीच कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभार्थी शेतकरी बंधू भगिनीला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं पीक वाटपाचा धनादेश दिला जातोय. त्या 7 शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही नावं घेतोय. शंकर पांडुरंग माळी, मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूर. सौ सुभद्राताई मुरलीधर जाधव, शिंदेवाडी, तालुका पंढरपूर. श्री सुभाष गोरख बनसोडे, मुक्काम पोस्ट शिंदेवाडी, तालुका पंढरपूर. कुशाबा लक्ष्मण दबडे, मुक्काम पोस्ट गोपाळपूर, तालुका पंढरपूर. पांडा आबा रोंगे, खर्डी, तालुका पंढरपूर. ज्ञानोबा भाऊ पिसे, मुक्काम पोस्ट तावशी, तालुका पंढरपूर. आणि भीमराव दादा यादव, तावशी. या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 7 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि नव्यानं कर्ज वाटपाचा धनादेश या ठिकाणी दिला जातोय. आणि त्याचबरोबर आजपासून इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. धन्यवाद. त्याचबरोबर श्री गणेश सेवा मित्र मंडळ पंढरपूर संचलित निवासी मूकबधिर विद्यालय पंढरपूर कर्णबधिर दिव्यांग मुलांनी बनवलेली 2026 ची दिनदर्शिका या संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष प्रशांत मालक परिचालक आणि चेअरमन राजीवीर कटेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं कॅलेंडर प्रकाशन या ठिकाणी सीएम साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करण्यात येते. हॅलो, मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जे कॅलेंडर तयार केलेलं आहे त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत मालक परिचालक आणि चेअरमन आमचे रामू काटेकर साहेब सर्वोत्तम फाउंडेशन टोटे महकाळ यांच्या वतीनं कर्जमुक्तीचे कृतज्ञता म्हणून संदीप बाबा गिते पाटील यांच्या हस्ते सीएम साहेबांचे सन्मान होतोय.
धन्यवाद. सर्वोत्तम फाउंडेशन कवठे मंकाळ यांच्या वतीनं गरजमुक्ती कृतज्ञता म्हणून संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या हस्ते सीएम साहेबांचा सन्मान होतोय. धन्यवाद. कॅलेंडर प्रकाशन हाही सोहळा संपन्न झालेला आहे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी सुसंवाद साधतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. साहेबांनी ते करावं असं साहेबांनी विनंती आहे. आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण सुरू केली त्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. सर्व महामानवांना वंदन करत असतानाच आदरणीय मोठे मालक सुधाकर पंत परिचारक यांना देखील विनम्र आदरांजली अर्पित करतो. आजच्या या कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ज्यांनी या संपूर्ण वारीला एक अतिशय चांगलं नवीन स्वच्छ आणि आधुनिक रूप दिलं असे जयकुमार गोरेजी, मोठ्या मालकांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत असलेले सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे, माजी मंत्री ज्येष्ठ आमदार विजय मालक देशमुख, राजेंद्र राऊतजी, नारायणबा पाटीलजी, गोपीचंद पडळकरजी, अभिजित पाटीलजी, उत्तमराव जानकरजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वैद्य, श्री हरीशदादा गायकवाड, श्री राजूबापू गावडे, श्री रणजितदादा शिंदे, श्री कैलास कुळे, शुभम आगावणे, सुभाष मस्के, चेतन सिंग केदार, श्री कार्तिकेयन जिल्हाधिकारी, सहकार आयुक्त श्री दीपक तावरे, श्री शुक्राचार्य भोसले, श्री बाबासाहेब जेजूरकर, श्री दिग्विजय आहेर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी वारकरी भगिनी आणि बंधूंनो, सर्वांना माझा जय हरी. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा एकदा या पंढरीमध्ये, पांडुरंगाच्या नगरीमध्ये आमच्या शेतकऱ्यांसोबत या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मी उपस्थित आहे. खरं तर ही वारीची परंपरा जी शतकानुशतके चालली आहे आणि कुठलंही निमंत्रण नसताना, कोणीही आयोजक नसताना गावोगावून वारकरी निघतात, दिंड्या निघतात आणि चालत चालत पंढरपूरपर्यंत येतात. आणि जगातली ही एकमेव अशा प्रकारची वारी आहे की ज्या वारीमध्ये सर्वांना पांडुरंगाचं दर्शन देखील मिळत नाही,
कोणी कळस दर्शन घेतं, कोणी मुखदर्शन घेतं, कोणी नामदेव पायरीचं दर्शन घेतं. पण कुठलंही दर्शन घेतलं तरी पांडुरंगाची भेट झाल्याचा अनुभव हा प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी प्राप्त होतो. आणि एवढंच नाही तर वारकरी जेव्हा एकमेकाला भेटतात त्याही वेळी जय हरी म्हणत, रामकृष्ण हरी म्हणत, माऊली म्हणत एकमेकाचे पाय पकडतात, एकमेकाला दंडवत नमस्कार करतात, साष्टांग नमस्कार करतात. कारण या वारीची परंपरा अशी आहे की प्रत्येक व्यक्ती समोरच्या वारकऱ्यामध्ये, समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या माऊलीचं दर्शन घेत असतो. आणि म्हणून अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक अशा प्रकारचा सोहळा आपल्याला या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो. आणि यावेळी तर सगळे रेकॉर्ड तुटत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी येत आहेत. 35 लाखापेक्षा जास्त आमचे वारकरी या ठिकाणी पोचत आहेत. जवळजवळ 21 किलोमीटरची दर्शनाची रांग यावेळी लागलेली आहे. पण हे सगळं होत असताना आपल्या राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, सगळे आपले अधिकारी असतील, यांनी अतिशय उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न केला. जर्मन हँगर्स असतील, त्या ठिकाणी पाद्य सेवा असेल, वैद्यकीय सेवा असेल, सर्व प्रकारच्या सेवा या अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण केला. आणि मला विश्वास आहे वारीची परंपरा कधीच कमी होणार नाही, ती वाढतच राहील. या वाढत्या परंपरेला साजेसं संपूर्ण व्यवस्थित कार्य हे आपल्याला दरवर्षी करायचंच आहे. आणि म्हणूनच मगाशी या ठिकाणी प्रशांत मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला. आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत. बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याहीपेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो. काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू. आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो. एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही. 100% लोकांचं समाधान हे करण्याचा उद्देश घेऊनच हे आम्ही करतो. कारण आम्हाला माहिती आहे आज 30-30 लाख लोक ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात मनामध्ये भीती असते, काय होईल. ही शिस्तीची माणसं आहेत, एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे अपघात हा सांगून येत नाही. त्यामुळे प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, पालकमंत्र्यापासून तर आमदारांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये वारी संपतपर्यंत, आषाढी संपतपर्यंत, दुसरा दिवस होतपर्यंत आणि वारकरी सुखरूप घरी जातपर्यंत एक अनाहूत भीती असते की सगळं नीट झालं पाहिजे. पांडुरंगाच्या कृपेनं ते नीट होतंच. पण केवळ पांडुरंगाच्या भरोशावर हे सोडून चालणार नाही. आपल्यालाही व्यवस्था कराव्या लागतील या वाढत्या संपूर्ण वारकऱ्यांकरता. आणि आता देशभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या योग्य व्यवस्था व्हाव्यात या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी सुरू केल्या. मला अतिशय आनंद आहे की आज आपण या कृषी प्रदर्शनीमध्ये आहोत. 2015-16 साली ज्यावेळेस मोठ्या मालकांनी प्रदर्शनाची सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः या ठिकाणी होतो. आणि जी बाजार समिती आहे अतिशय उत्तम कारभार करणारी बाजार समिती की ज्यांनी 16 कोटीपासनं आता
एक प्रचंड मोठी भरारी मारत इतका मोठा आपला विस्तार केलेला आहे की महाराष्ट्रातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये या बाजार समितीची गणना या ठिकाणी केली जाते हे सांगताना मला आनंद होतो. आणि शेवटी येणारा वारकरी हा शेतकरी आहे. आमचे शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार हेच या वारीमध्ये सगळे येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यापर्यंत चांगलं तंत्रज्ञान पोचलं पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात जे नवीन प्रयोग चाललेले आहेत ते पोचले पाहिजेत. या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली आणि दरवर्षी नवनवीन प्रयोग हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नवीन वाण आपल्याला पाहायला मिळतात, नवीन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात, नवीन यंत्रसामुग्री आपल्याला पाहायला मिळते. आताही आम्ही आलो तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर आधारित काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत. भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये AIचं महत्त्व ओळखून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की आम्ही आमच्या शेतकऱ्यांकरता महाविस्तार नावाचा AI ॲप तयार केला. आपल्यापैकी आता जवळपास 50 लाख शेतकरी हे महाविस्तारवर आले आहेत. जे आलेले आहेत त्यांनी आलं पाहिजे असं माझा आग्रह आहे, कारण हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. या महाविस्तारला तुम्ही जो प्रश्न विचाराल शेतीशी संबंधित त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. कुठल्याही नवीन पीक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती त्याच्याकडे आहे. कुठल्याही प्रकारची कीड आली तर त्याचं त्या ठिकाणी नियमन कसं करायचं या संदर्भातले सगळी माहिती त्याच्यावर आहे. आपण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निविष्ठांची खरेदी करतो त्याचा वापर कसा आणि किती केला पाहिजे याची माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे खतांच्या वापरापासनं तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते. तुम्ही जर त्याच्यावर असलेला जो AI एजंट आहे त्याच्याशी गप्पा मारल्या तर तो तुम्हाला सगळी उत्तरं देतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये देतो. आता तर आमच्या आदिवासी समाजाची भिली भाषा देखील त्याच्यावर आपण दिलेली आहे. त्या भाषेतही त्याच्याशी संवाद साधता येतो. आणि एवढंच नाही तर त्याच्यातनं आपण फोटो काढला तर आपल्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याच्यावर कीड येऊ शकते का, आली तर काय केलं पाहिजे, येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, या परिस्थितीमध्ये त्याच्या वाढीकरता मायक्रोन्यूट्रिएंट काय दिले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आज आपल्याला या AI ॲपच्या माध्यमातून कळतात. एका फोटोतून सगळ्या पद्धतीची उत्तरं आज आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळे आपले पैसेही वाचतात, श्रमही वाचतात आणि आपल्याला अतिशय योग्य माहिती मिळते. पुढच्या काळामध्ये सॉईल टेस्टिंगपासनं तर सगळ्या पद्धती या केवळ आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून या महाविस्तारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देणार आहोत. आणि म्हणून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे. कुठेतरी उत्पादनाचा खर्च हा आम्हाला कमी करता आला पाहिजे. आमची उत्पादकता वाढली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा नफा वाढला पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी सुरू केले. मला अतिशय आनंद आहे की सातत्याने आमच्या शेतकऱ्यांवर कुठलं ना कुठलं संकट येत असतं. यावर्षी देखील अल निनोचं संकट आहे. बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी पडतोय. पण या सगळ्या संकटांमध्ये आमचा जो शेतकरी अडचणीत आला, जो शेतकरी कर्ज घेतलं पण भरू शकला नाही, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा केली होती की आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. आणि त्यानंतर सरकार आलं. मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा आशीर्वाद शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला दिला. सगळीकडे आम्हाला निवडून दिलं. खरं म्हणजे पुढे
कुठलंही इलेक्शन नव्हतं. साधारणपणे राजकीय नेते इलेक्शन आलं की कर्जमाफीचं बोलतात आणि इलेक्शन आलं कीच कर्जमाफी करतात. पण सगळी इलेक्शन झाली, पुढची 5 वर्ष कुठलंही इलेक्शन नसताना आमच्या सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलेला शब्द हा आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं, पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल. आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय. या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता. आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं. आज कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेलं आहे आणि नवीन कर्जाचं वाटप देखील त्यांच्या हातामध्ये आपण केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे याची सुरुवात आपण केली आहे. आता जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम आम्ही करू. या सगळ्या याद्या, दुसरी यादी, तिसरी यादी, कारण बँकांकडनं सगळा डेटा जमा करावा लागतो. अनेक वेळा आमच्या बँकाही खूप हुशार आहेत, त्या एक डेटा 2-2दा पाठवून देतात कारण त्यांच्याही खात्यांमध्ये पैसे येतात. त्यामुळे त्याचंही एकदा आम्हाला पडताळणी करावी लागते. सगळंच काही चांगलं असतं असं नाही आहे, म्हणून थोडा त्याला वेळ लागतो. पण काळजीचं कारण नाही. आपल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसणारा एकही शेतकरी आम्ही मागे राहू देणार नाही. सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळेल. आणि म्हणूनच आज पांडुरंगाच्या चरणी याची सुरुवात आम्ही केली आहे. लवकरच याचं एक भव्य कार्यक्रम आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री, सहकार मंत्री अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही घेऊ. आणि जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट सेटल होत नाही तोपर्यंत याच्यावर पूर्ण नजर ठेवून आम्ही लोक राहणार आहोत. मी या निमित्ताने सांगतो, एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी तर दिलीच, पण दुसरीकडे मला सांगताना आनंद वाटतो की आपण आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल जे माफ केलं त्याच्या पोटी दरवर्षी 24 ते 25 हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपल्या महामंडळाला म्हणजे वीज मंडळाला त्या ठिकाणी देत आहे. कारण शेवटी वीज मंडळाला जर राज्य सरकारने पैसे दिले नाही तर MERCच्या नियमाप्रमाणे वीज मंडळाला ते पैसे इतर घरगुती ग्राहकांकडनं वसूल करावे लागतात. त्यामुळे त्यांचेही बिल वाढू नये म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून त्या ठिकाणी आपल्या वीज मंडळाला देतो. एवढंच नाही तर आम्हाला सातत्याने शेतकरी विचारायचे की जरा तुम्ही आता तर हे ठीक आहे बाबा, आमचं वीजचं बिल तुम्ही पाठवत नाही ते तुम्ही माफ केलं, पण कधीतरी आम्हाला भीती आहे एक दिवस आम्हाला मोठं बिल येईल, जुनी आमची जी थकीत आहे त्या थकितीचं बिल तुम्ही पाठवाल आणि मग त्या दिवशी आम्ही काय करायचं. त्यामुळे त्या थकीतचं काय झालं हे आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं अनेक लोक प्रश्न विचारायचे, मनात भीती होती.
आणि म्हणून कधीही कोणी विचार केला नव्हता असा निर्णय घेण्याचं आम्ही ठरवलं. आमच्या शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल थकीत होतं. आम्ही निर्णय केला आणि हे बिल माफ करून टाकलं. 50 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल हे आता आपण माफ केलेलं आहे. त्यांच्याकडनं ते कधीच वसूल या ठिकाणी केलं जाणार नाही. आणि मला विश्वास आहे की आता 75% राज्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो. पुढच्या काळामध्ये डिसेंबर किंवा मार्चपर्यंत 100% शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज द्यायची आहे. पहिले 8 तास देऊ, मग 10 तास देऊ, मग 12 तास देऊ. त्यामुळे केवळ विजेचं बिल माफ करून नाही तर शेतकऱ्यांना रिलायबल वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं देखील मोठ्या प्रमाणात काम आपण करतो. खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर विचार केला तर याच्या व्यतिरिक्त शेतीच्या क्षेत्रातली म्हणजे ही जी गुंतवणूक आहे ही बाजूलाच ठेवा. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी शेती क्षेत्रामध्ये आपण जे पैसे खर्च केले ते 95,000 कोटी रुपये आहेत. वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून ड्रीप इरिगेशन करता असेल, निविष्ठान करता असेल, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरणाकरता असेल. या राज्यामध्ये शेतकरी आमचा इतका महत्त्वाचा घटक आहे, त्याच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीनं उभं आहे. मगाशी विषय आला, खरं म्हणजे या ठिकाणी प्रशांत मालकांनी काही बंधाऱ्यांची मागणी देखील केली. पाणी वाहून जातं ते थांबलं पाहिजे. यामध्ये मालक काही अडचणी पण आहेत, कारण आपला जो इंटरस्टेट त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लवादाचा निर्णय आहे, त्या निर्णयाचे काही बंधनं आपल्यावर आहेत. तथापि आपण जी मागणी केली आहे त्या बंधनातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं हे बंधारे तयार करता येतील या संदर्भातले निर्देश हे मी निश्चितपणे आपल्या विभागाला देईल आणि त्यातनं जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी बंधारे करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आणि त्याचसोबत चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे तो आता पुलकम बंधारा करा अशी मागणी या ठिकाणी आलेली आहे. निश्चितपणे मी त्याचे आदेश दिलेले आहेत. त्याला पुलकम बंधाऱ्यामध्ये परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसं अडवता येईल हा प्रयत्न आपण करणार आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी पुराचं जे पाणी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरतं त्याच्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला आहे. यावर्षीच त्याचं काम पूर्ण होत आहे. वर्ल्ड बँकेने पैसे त्या ठिकाणी दिले आहेत ते काम सुरू करण्याकरता. आणि मला आनंद आहे की यामुळे 35 ते 40 TMC पाणी हे तिकडनं आम्ही उजनीमध्ये आणणार. उजनीमध्ये ते पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. किंबहुना उजनीमध्ये डेड स्टॉक जो आपल्याला वापरावा लागतो कधी कधी तोही संपून जातो. ही परिस्थिती पुढच्या काळात राहणार नाही. अशा पद्धतीनं हे काम आपण सुरू केलेलं आहे. त्याचा सोलापूर जिल्ह्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रेल्वे मार्गाच्या बद्दल लोणंद पंढरपूर असेल, पंढरपूर विजापूर असेल, निश्चितपणे या संदर्भात योग्य ती जी कारवाई आहे ती कारवाई आपण करू. लोणंद पंढरपूरला तर आपण पैसे दिलेत, काम सुरू करायचं आहे. पण पंढरपूर वैजापूर करताही मागच्या काळात आपण केंद्र सरकारला विनंती केली आहे. पुढच्या काळात त्याचाही पाठपुरावा आपण करू आणि आपल्या पंढरपूरला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचं काम, आपल्या सोलापूर जिल्ह्याला दक्षिणेशी जोडण्याचं जे काम आहे हे काम आपण निश्चितपणे पूर्ण करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या अध्यक्षांनी काही भावना या ठिकाणी मांडल्यात. तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना मला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही मांडल्या नसत्या तरी देखील त्या माझ्या मनामध्ये आहेत. त्यामुळे काळजी करू नका आणि तुम्ही प्रशांत मालकाचं टेन्शनही घेऊ नका. आपल्या भावना मांडल्याच पाहिजे. त्यामुळे तुम्ही मांडल्या हे योग्यच केलं. पण तुम्ही एवढंच तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका. योग्य वेळी योग्य गोष्टी होतच असतात, त्या थांबत नाहीत, त्या बरोबर होतील. आणि जसं मी मागच्या वेळी सांगितलं की मी एवढ्या ताकदीने तुमच्या संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे.
निश्चितपणे या ठिकाणी योग्य अशा प्रकारे जे आमचे प्रशांत मालक आहेत त्यांचाही सन्मान हा झालेला आपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो। आज खरं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार आपले मानतो। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो, हे तुमचं सरकार आहे, हे सरकार सदैव तुमच्या पाठीशी उभं राहील। कितीही अडचणी येऊ द्या, या प्रत्येक अडचणीमध्ये पांडुरंगाच्या कृपेनं हे सरकार तुमच्याकरता मार्ग काढेल, हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा सहकार विभागाचं, कृषी विभागाचं, ग्रामविकास विभागाचं मनापासनं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। यानंतर राजू बापू गावडे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर, आवाजावर मनोगत व्यक्त करतील। कृषी उत्पन्न बाजार समिती सुधागरपंत परिचार कृषी महोत्सव या कृषी उद्घाटनाचं आज उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या हस्ते झालं। तसेच पालकमंत्री गोरेभाऊ यांच्या हस्ते आणि सर्व आमदार यांचं पुन्हा एकदा आमच्या मार्केट कमिटीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। सावळे विठ्ठला नाम रूप ते